सातारा जिल्ह्यातील सज्जनगड जवळच्या वडगाव या गावातील वीर भांबरस या 12 वर्षाच्या मुलाचा हात खेळताना गहू मळणी यंत्रामध्ये सापडला. यात हाताला 2 ठिकाणी फ्रॅक्चर होऊन त्याचा हात धडापासून पूर्णपणे वेगळा झाला. वीरच्या नातेवाईकांनी स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याला ताबडतोब कोल्हापुरातील अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटरमध्ये दाखल केलं. डॉक्टर देशपांडे यांनी फ्रॅक्चर झालेल्या हाडांवर उपचार केले आणि त्यानंतर लगेच हात धडाला जोडण्याच्या शस्त्रक्रियेला सुरुवात केली. मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरीद्वारे वीरच्या हाताची 1 शुद्ध रक्तवाहिनी, 3 अशुद्ध रक्तवाहिन्या, 3 नर्वस आणि सर्व मसल्स अत्यंत कुशलतेनं जोडल्या आणि रक्तपुरवठा सुरळीत केला. तब्बल 7 तास ही शस्त्रक्रिया चालली. या शस्त्रक्रियेला आता 1 महिना झाला असून वीर हा आरोग्यदृष्ट्या स्वस्थ आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे संपूर्ण तुटलेला हात जोडण्याची ही केवळ दुसरी शस्त्रक्रिया असून लहान मुलावर करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा केला जातोय. महिन्याच्या 23 तारखेला वीर भांबरस नावाचा 12 वर्षाचा मुलगा आमच्याकडे त्याचा हात गव्हाच्या मळणी मशीनमध्ये पूर्णपणे दंडापासून तुटून वेगळा झाला होता आणि त्या हाताला वेगळ्या पिशवीमध्ये बांधून ते साताऱ्याहून इथे साधारण 3 तासात पोचले होते. 7 तासाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर आम्हाला ते हात जोडण्यामध्ये यश आलेलं आहे. यापूर्वी आम्ही 200हून अधिक हाताचे तुकडे किंवा बोटं किंवा मनगटापासून वेगळा झालेला हात वगैरे जोडलेला आहे, पण हे असं पहिल्यांदाच झालेलं आहे की दंडापासून तुटलेला हात पूर्णपणे यशस्वीरित्या आपण 12 वर्षाच्या मुलामध्ये जोडलेला आहे. तर ही महाराष्ट्रामध्येच साधारण पहिल्यांदाच असं घडतं आहे की 12 वर्षाच्या मुलामध्ये कोणी दंडापासून तुटलेला हात यशस्वीरित्या जोडलेला आहे. योग्य उपचारामुळे वीरला त्याचा हात परत मिळाल्यानं समाधान व्यक्त करत डॉक्टर देशपांडे यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानलेत. संतोष भांबरस वीरचा नातेवाईक. मळणी यंत्रणामध्ये वीरचा हात धडापासून वेगळा झाला होता. डॉक्टर मिलिंद निकम यांनी आनंद प्लास्टिक सर्जरीमध्ये आणायचा सल्ला दिला. आम्ही 180 किलोमीटर हॉस्पिटलपर्यंत आलो. डॉक्टरांनी रात्री 8 वाजता ऑपरेशनला सुरुवात केली. सकाळी 4 वाजता ऑपरेशन सक्सेस झाले. आता त्याचा हात पहिल्यासारखा जॉईंट झालेला आहे आणि स्टाफ लोकांचे आणि मयुरेश देशपांडे डॉक्टर यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. पत्रकार बैठकीला डॉक्टर तन्वी देशपांडे, डॉक्टर जयंत भोसले, डॉक्टर शशिकांत सागावकर, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर श्रीकांत नानवडीकर, वीर आणि त्याच्या नातेवाईकांसह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.